राहुरी विधानसभा मतदारसंघात स्थानिक अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी प्रचाराचा धडाका लावत विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला। दिवसभराच्या दौऱ्यानंतर सायंकाळी ब्राह्मणी येथे छोटेखानी कॉर्नर सभा पार पडली। या सभेत बोलताना खेवरे यांनी ही निवडणूक राहुरी तालुक्याच्या अस्मितेसाठी लढवत असल्याचं ठामपणे सांगितलं। या निवडणुकीत प्रमुख दावेदार म्हणून प्राजक्त तनपुरे यांचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांनी उमेदवारी केली नसल्याने सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून आपण मैदानात उतरलो असल्याचं खेवरे यांनी स्पष्ट केलंय। माझ्यावर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो, मात्र अशा दबावाला रावसाहेब खेवरे कधीही घाबरणार नाही, असं ठाम वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय। गेल्या 32 वर्षांपासून कोणतेही पद किंवा सत्तेची खुर्ची नसताना आपण सातत्यानं जनतेची सेवा केली असल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला। इस बार राजा का बेटा राजा नहीं बनेगा, इस बार किसान का बेटा राजा बनेगा, या दमदार शैलीत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। राहुरी कृषी विद्यापीठाच्या 40 ते 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की तालुका प्रमुख असताना केलेल्या आंदोलनातून सुमारे 400 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यश मिळाले होते। सभेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आगामी निवडणुकीत खेवरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। काय लांबलचक भाषण द्यायला या ठिकाणी आलेलो नाही आणि लांबलचक भाषणही मी देणार नाही। ही निवडणूक मी काय हौसानी किंवा आमदार झालोच पाहिजे याच्यासाठी लढवलेली नाही। ही निवडणूक मी लढवली ती राहुरी तालुक्याच्या अस्मितेसाठी लढवलेली, कारण या निवडणुकीचा दावेदार तसा मी नव्हतोच। या निवडणुकीचे दावेदार होते प्राजक्त दादा तनपुरे। 20-25 दिवसापूर्वी मी उद्धव साहेबांना भेटलो होतो, तर अशी एक इच्छा व्यक्त केली की मला ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। त्यावेळेस ते म्हणले की आपली महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि राष्ट्रवादीची जागा असल्यामुळे इथले उमेदवार प्राजक्त तनपुरेच असतील, त्याच्यामुळे तू काय या फंदात पडू नको। मी सर्व विषय सोडून दिला आणि घरी निघून आलो। थोडीशी कुणकुण मला जाणवत होती की काहीतरी दबाव ही भारतीय जनता पार्टी दादावर टाकते। मग अर्ज भरण्याच्या 3-4 दिवस अगोदर मी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला वाटतं ही निवडणूक दादा लढवत नाहीये। माझ्या समोर उद्धव ठाकरेंनी आदरणीय शरद पवार साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं की माझा जिल्हा प्रमुख ह्या जागेची निवडणूक लढण्यास इच्छुक असून तुम्ही ही निवडणूक लढणार आहात का? तर पवार साहेबांनी सांगितलं होय, आमचा उमेदवार ही निवडणूक लढणार आहे। मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर विषय सोडून दिला, परंतु जी मी तालुक्यात राहतो अनेक काय गोष्टीची कल्पना मला होती, म्हणून एक नॉमिनल अर्ज मी 1 दिवस अगोदर अपक्ष तयार करून ठेवला आणि एक अर्ज असा तयार केला की त्याच्यावर कुठलंच चिन्ह टाकलं नाही। ज्यावेळेस दादाचा निर्णय झाला 11 वाजता की मी उमेदवारी करणार नाही, काय अडचण असेल ते मी सांगू शकत नाही, परंतु उमेदवारी करणार नाही, त्यावेळेस 12:30 वाजता आम्ही फॉर्म भरला आणि 12:30 वाजता फॉर्म भरल्यावर सांगितलं की मी ही निवडणूक लढवतो। त्याच्यानंतर 1:30 वाजता या मतदारसंघाचं नाव राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ आहे, परंतु 1,69,000 मतं हे राहुरी तालुक्यातले आणि उर्वरित मत 35% हे नगर आणि पाथर्डी तालुक्यात आहे। जर 35%चे तसं पाहिलं तर नगर तालुक्यात जे उमेदवार झाले मला वाटतं त्यांच्या तालुक्यात 15% मतं असते। 15% मतावाले जर 65% वाल्यांना दाबायला लागले, मात्र हे काय चालणार नाही।
कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे. कशा ना कशाची भीती घालतात, काही ना काही अडचणी निर्माण करतात आणि मग लोकांना दाखवतात की आम्ही बिनविरोध करतो, इथं कोणी उभाच राहत नाही. परंतु हा तालुका एक क्रांतिकारी लोकांचा तालुका आहे. या तालुक्यात बाबुराव दादा सारख्या माणसांनी राजकारण केलं, रामदास पाटील धुमाळा सारख्या माणसांनी राजकारण केलं, कडू पाटला सारख्या माणसांनी राजकारण केलं, सर्जेराव गाडे सारख्या माणसांनी राजकारण केलं, वने पाटला सारख्या माणसांनी राजकारण केलं आणि नंतरच्या काळात शिवाजीराव गाडे सारख्या माणसांनी सुद्धा राजकारण केलं. परंतु स्वाभिमानाचं राजकारण केलं आणि तोच स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी आणि ह्या भारतीय जनता पार्टीला दाखवण्यासाठी तुम्ही किती मोठे असलात तर आम्ही तुमच्या बापाला घाबरत नाही, आम्ही उमेदवारी करणार आणि म्हणून ही उमेदवारी करतोय. मग हा तालुक्याचा स्वाभिमान आहे, तालुक्याची अस्मिता आहे. जर उद्या कुणी येऊन आपल्याला इकडे दाबदडप करत असेल तर ते मात्र रावसाहेब ठेवरे कदापि सहन करणार नाही. आता मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, 3.5 वर्षाची ही निवडणूक आहे आणि 2027 ला जनगणना होणार आहे. ज्यावेळेस 2027 ला जनगणना होईल त्यावेळेस या नगर जिल्ह्यात एक लोकसभेचा मतदारसंघ वाढेल आणि 2 विधानसभेचे मतदारसंघ वाढतील. अशी जर परिस्थिती झाली, तुम्ही जर बाहेरचा आमदार या वेळेला निवडून दिला आणि 2027 ला त्याला जर कळलं की आता मतदारसंघ तुटला, पुन्हा मला या मतदारसंघात जायचं नाही, त्याला वेगळ्या मतदारसंघात लढावं लागेल, त्यावेळेस तो मात्र आपल्याला रामराम करायला सुद्धा येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग आपला माणूस आपल्यासाठी, आपली ही अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्वाची लढाई आपल्याला 100% लढायची आणि जिंकायची. मी अपक्ष निवडणूक लढतोय, मात्र तुम्हाला वाटत असेल याच्या बरोबर कोण आहे, मुठभर लोक आहे. होय, मुठभरच लोक आहे, पण असे मुठभर लोक घेऊन, असे मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली. आणि मग हेच मुठभर लोक घेऊन मी सुद्धा ही विधानसभेची निवडणूक जिंकणार आहे. कारण हा तालुक्याची अस्मिता आहे आणि अस्मिता सगळ्या लोकांना कळून चुकलेली आहे की हा निवडणुकीला का उद्या काही बदनामी केली जाईल, कुठले ना कुठले कारण. उद्या यांचं सरकार आहे, माझ्यावर सुद्धा काही केसेस भानगडी केल्या जातील, पण जेलला घाबरणारा रावसाहेब ठेवले नाही. तुम्ही बघा, 32 वर्ष मी शिवसेनेचं काम करतोय, माझ्याकडे कुठल्याही लाभाचं पद नाही, आतापर्यंत मी कुठल्याही खुर्चीवर बसलो नाही, तरी सुद्धा आता मगाशी प्रशांतनी सांगितलं की अधिकारी आणून राखेत लोळवणारा रावसाहेब ठेवरे. तुमचं कुठलंही काम असू द्या, 32 वर्षात अनेक प्रश्न कुठलंही काम नसताना, पद नसताना मी सोडवले. कारण ती धमक ही माझ्यात आहे आणि काम करण्याची ऊर्जा सुद्धा माझ्यात आहे. आणि मग माझ्यासारख्या माणसाला तुम्ही घरी बसू नका. आता एक गोष्टीचा विचार जर केला तर ह्या तालुक्याची परंपरा या वेळेला आपल्याला मोडीत काढायची संधी आहे. कारण ह्या तालुक्याची परंपरा कशी आहे, ह्या आमदारचा मुलगा आमदार झाला पाहिजे, त्या आमदारचा मुलगा आमदार झाला पाहिजे, हा करार आहे. या सगळ्या आमदाराचे मुलं आमदार झाले पाहिजे. लेकिन इस बार ऐसा नहीं होगा, इस बार ऐसा नहीं होगा. क्यों? राजा का बेटा राजा नहीं बनेगा, इस बार किसान का बेटा राजा बनेगा. किसान का बेटा राजा बनेगा. कोणाला काय बोलू द्या ते बोलू द्या, परंतु किसान का बेटा राजा बनेगा. आणि एकदा शेतकऱ्याच्या मुलाला ते विधान भवन पाहू द्या ना. हे काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही की एकाच कुणी कुटुंबाने जाऊन ते पाहिलं पाहिजे. अरे एकदा शेतकऱ्याच्या मुलाला पाहू द्या. आणि मला आत्मविश्वास आहे की जर माझ्याकडे कुठलंच पद नसताना मी एवढे काम करू शकतो तर आमदार झाल्यावर मी ह्या तालुक्याचा कायापालट करू शकतो. कारण तुम्ही जर पाहिलं, एकच उदाहरण तुम्हाला देतो, ते राहुरी कृषी विद्यापीठाचं. ते उदाहरण असं आहे की 40-45 वर्ष प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा प्रलंबित होता
अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री झाले, परंतु तो प्रश्न कोणाच्याही सुटला नाही. 1 वर्ष आंदोलन केलं. मी एक सामान्य तालुका प्रमुख होतो. 400 लोकांना नोकऱ्या लावल्या परमनंट. हे कोणाच्याही झालं नाही. त्याचे एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस या लोकांना नोकऱ्या लागल्या तर मी मंत्रालयात एकदा चाललो. बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी कृषी मंत्री होते आणि त्यांना भेटायला जात असताना मला राधाकृष्ण विखे पाटील त्या गॅलरीत भेटले आणि मला बोलवलं. माझ्या पाठीवर थाप टाकली. मी तुम्हाला देवीच्या साक्षीने खरं सांगतो, माझ्या पाठीवर थाप टाकली आणि मला ते काय बोलले, अरे मी मंत्री असताना हे करता आलं नाही, हे तू एक तालुका प्रमुख असताना करून दाखव. ही धमक माझ्यात आहे. आणि मग एकदा संधी द्या. मला तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची की आतापर्यंत जे विधान भवनात गेले हे सगळे गुळगुळीत गेले. हो, एकदा दाढी मिशाचा आमदार जाऊ द्या ना, काय बदल होतो पाहू आपण. आज शेतकऱ्याची अवस्था जर तुम्ही पाहिली तर अत्यंत बिकट आहे. 14 वर्षापूर्वी हेच भारतीय जनता पार्टीचे लोक मोर्चा करत होते आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव मागत होते. आज 10 वर्षापासून त्यांचं सरकार आहे 4,500 रुपयाच्या पुढे नाही गेलं. आज जर पाहिलं तर 15 वर्षापूर्वी गहू हा 2,000 रुपये क्विंटल होता. आज 15 वर्षानंतर तो 2,000 रुपये क्विंटल आहे. सुकल्याची गुणी त्यावेळेस 300 रुपयाला होती, आज मात्र ती 1,300 रुपयाला झाली. आज तुम्ही जर पाहिलं तर दुधाचा धंदा जर तुम्हाला वाटत असेल एकीकडे पिंडीचे भाव हे, हा उद्धव ठाकरेंचं आघाडी सरकार मी मानतो. 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली, 10,000 रुपयापर्यंत कापूस नेला, 7,000 रुपयापर्यंत सोयाबीन नेलं आणि दुधाला सुद्धा 38 रुपये भाव उद्धव ठाकरेंनी दिला. हे मान्य करतो. पण त्याच्यानंतर हे जे आले यांनी कुठलंही काम त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि म्हणून यांना या तालुक्यातल्या तरुणांचा प्रश्न आहे, या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे, या तालुक्यातल्या कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे. या तालुक्यातल्या तरुणासाठी या तालुक्यात नवीन काय आले हे एकदा एखाद्या माणसाने मला सांगावं. आई वडील तरुणाला शिकवतात, त्याच्या पोटाला चिमटा घेऊन त्याच्या शिक्षणावर खर्च करतात, मात्र त्याला नोकरी शोधायला या ठिकाणी काही सुद्धा सुविधा नाहीये. मग हे किती दिवस चालणार हे एकदा तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीत मी विधानसभेची निवडणूक लढतोय. मी काही एकटा विधानसभेची निवडणूक लढवत नाहीये. मी आज तुम्हाला विनंती करायला आलोय, तुम्हाला आव्हान करायला आलोय की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ह्या तालुक्याच्या अस्मितेसाठी मी लढतोय, तुम्ही सुद्धा प्रत्येक माणसाला जाऊन सांगितलं पाहिजे की रावसाहेब खेवरे अस्मितेसाठी लढतोय, तुम्ही आपल्या अस्मितेसाठी मतदान त्याला दिलं पाहिजे. आणि मी एक चालूच राहतील. एकीकडे पैशाचा डोंगर, एकीकडे ही आपल्यासारखी निष्ठावंतांची फळी. पण निष्ठावंत भारी पडतील, पैसा या वेळेला कामा येणार नाही. आणि पैसा जरी वाटला तर पैसा काही जमीन विकून आणला नाही, तुमच्या आमचे घर घालूनच हा पैसा कमवलेला आहे. त्याच्यामुळे पैशाचं दात कुणी दाखवायचं नाही. मी कुठल्याही माणसाचं नाव घेऊन व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण माझं जे विजन आहे ते मी तुमच्या समोर मांडीन. मला बाकी कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. दिवस कमी असल्यामुळं अत्यंत गडबडीत ह्या सगळ्या ठिकाणी मला जाण्याचा माझा मानस आहे. कारण आधी राहुरी तालुका पूर्ण करायचा, त्याच्यानंतर मला नगर आणि पाथर्डीत जायचं. पण मी नगर आणि पाथर्डीत जाणार ते फक्त मी उमेदवार आहे म्हणून एक दिवस, मात्र बाकीचे 11 दिवस मला भेटले ते मी राहुरी तालुक्याची अस्मिता आणि स्वाभिमान जागा करण्यासाठी घालवणार. त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. मी तरुणांना एक विनंती करतो की IPL चालू आहे, बॅट माझं चिन्ह आहे, अनुक्रमांक नंबर 5 आहे. IPL रोज पाहता, बॅट रोज तुमच्या समोर आहे. येणाऱ्या 23 तारखेला बॅट उचला आणि असा शिक्सर मारा की नगरचे दोन्ही पार्सल घाटाच्या वर काढा. तुम्ही या ठिकाणी आलात, मला यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळं मी तुमची सर्वांची माफी मागतो. कारण निवडणूक आता
तसं पाहिलं तर एवढ्या कमी दिवसात एवढा मोठा मतदारसंघ सोपा नाही, पण तुमच्या आशीर्वादानं मी ही निवडणूक लढणार आहे आणि लढून 100% जिंकणार आहे. मात्र तुमची अस्मिता जागी ठेवा. ह्या बोट कापलं, ह्या बोटाची रग ह्या बोटाला लागल, ह्या बोटाला लागणार नाही, हे एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपल्या तालुक्याची शान, आपल्या तालुक्याचा स्वाभिमान आणि आपल्या तालुक्याच्या अस्मिता हे ध्यानात ठेवून तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला मतदान करा. तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे जे कुणी असतील त्याला फोन करून सांगा की या वेळेला मतदान आमच्या तालुक्याच्या उमेदवाराला करणार, आम्ही बाहेरच्या उमेदवाराला करणार नाही, एवढी शपथ घ्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी माझं भाषण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा.